राज्याच्या राजकारणात आता एक महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी। राज्यात पुन्हा एकदा आमदार फुटण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाचे काही आमदार महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात मोठी माहिती दिली आहे। ठाकरे गटाचे 10 ते 12 आमदार संपर्कात असून येत्या 90 दिवसांमध्ये ते एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारतील अशी माहिती त्यांनी दिली आहे। शिवाय एकनाथ शिंदेंचं नेतृत्व ठाकरेंपेक्षा उजवं हे अनेकांना मान्य झाल्याचंही सामंत यांनी म्हटलं। दरम्यान 6 काय त्यांनी 9 जण संपर्कात असल्याचं सांगायला हवं। ते कोणत्या गुंगीत बोलत आहेत हे तपासून घ्यावं असा पलटवार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही। काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते। त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत हे निश्चित आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे। मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 10 ते 12 माजी आमदार युबीटी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे। आणि आजही ठाम असताना लोकप्रतिनिधींना रिअलाईज झालेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे युबीटीपेक्षा अतिशय चांगलं आहे, संवेदनशील आहे, भावनाप्रधान आहे आणि अनेक लोक संपर्कात आहेत हे आजही मी सांगतोय ना। ऑपरेशन टायगर होईल, ऑपरेशन कमळ होईल, पण ऑलरेडी ऑपरेशन गेरड्याची शिंग झालेलं आहे अशा अफवा पसरत आहेत। कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते। ते 9 आकडा चुकीचा सांगतात, 7 आकडा चुकीचा सांगतायत। त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे। हां, ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे। त्यांनी वैद्यकीय तपासणी पूर्ण केली पाहिजे स्वतःची की ते कोणत्या गुंगीत आहेत हे लोक।